बघा परेलच्या महाराजाचे आगमन होणार आहे। हे बघा कार्यकर्ते कामाला सुरुवात केली नाही त्यांनी, फुगेवरती चढवले जातात कारण बाप्पाच्या आगमनानंतर हे फुगे खाली येणार आहेत। तर आता आपण वाट बघूया कारण 2-3 तास आपण वाट बघतोय। हे बघा बाप्पा थोड्या टायमानेच येणार आहे। ते बघा सर्वांचे मोबाईलवरती झालेत कारण तो क्षण टिपण्यासाठी। हे बघा आता खूपच गर्दी वाढत चालली कारण 2-3 तास झालेत आपण वेट करतोय मागासपासून। सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती आहे, जे डिवायडर चढलेले आहेत त्यांनी कृपया खाली उतरावे। बघा मंडळाकडून संदेश दिला तो सैनिक हो तुमच्यासाठी आणि पाठी काहीतरी लिहिलेलं आहे बघा, बाप्पासाठी लिहिलेलं आहे। तुम्हाला दाखवतो इकडे जाऊन करून। हे बघा दानवांचा वध करणारा अवतार बाप्पाचा अवतार आहे। बघूया कोणता अवतार आहे, सर्व एक्साइटमेंट आहे कारण कोणता अवतार आहे समजेल आपल्याला थोड्या टायमाने। माझ्या लाडक्या व प्रिय भक्तांनो, मी तुमचा लाडका परळचा महाराजा बोलतोय। माझ्या आगमनासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आणि प्रेमाने जमलात, साक्षात हे पाहून माझं मन भरून आलं। तुमच्या डोळ्यातली भक्ती आणि माझ्या मनातलं प्रेम मला ती जाणवतंय। माझी एक छोटीशी विनंती आहे, या माझ्या आगमनात कोणत्याही सामान्य नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करू नका। आपल्या मुंबई पोलीस बांधवांना हे बघा फायनली तो क्षण आला आहे। गणपती बाप्पा आता आपल्याला थोड्या टायमाने दिसणार आहेत। बघा सर्वांचे मोबाईल पुन्हा एकदा वरती झाले। बघा सुंदर अशी मूर्ती जी आता समोर येणार आहे आपल्या। ते बघा बघून घ्या, बघा हळूहळू दर्शन होते बाप्पांचे। बघा सुंदर अशी मूर्ती थोड्या टायमात रिव्हील होणार आहे। बघा सर्वांची एक्साइटमेंट। बघा फुगे सोडण्यात आलेत। बघूया कोणती मूर्ती आपण आता थोडीफार दिसली, पुढे आल्यावरती आपल्याला पुन्हा क्लिअर होईल नक्की कोणती मूर्ती आहे ती। आणि संस्कृतीचं शस्त्र हाती घेऊया आणि माझ्यासोबत या अधर्माचा नाश करण्यास एकत्र येऊया। चला मार्गस्थ होऊया। बघा फायनली मूर्ती दिसते, एक नंबर मूर्ती आहे। बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे। फायनली ज्या मूर्तीचा वेट करत होतो आपण ती मूर्ती आली आणि 2-3 तास प्रतीक्षा करायला लागली, पण त्यानंतर ही सुंदर मूर्ती दिसली। एक नंबर मूर्ती आहे। मला तर आज दिवसभरात खूप अशा मूर्त्या दिसल्या, त्यातली सर्वात भारी ही मूर्ती आहे परेलचा महाराजा। हे बघा पहिल्यांदाच मी मूर्ती बघितली त्यावेळी मला सुद्धा वाटले हवेवर मूर्ती आहे। तुम्ही पण मोबाईलमध्ये बघाल तुम्हाला वाटेल हवेवरची मूर्ती आहे। एक नंबर बॅलन्स केला आहे मूर्तिकारांनी, मूर्तिकाराला मानले।
बघा कशी सुंदर अशी मूर्ती दिसते. ढोलताशे सुरू आहेत ते आहेत परलपुरी. हा ढोलताशा पद्धत आहे, खूप सुंदर प्रकारे तेही वाजवणार आहेत आता. हे बघा केरळवरून एक नृत्य आले, सुंदर असं नृत्य आहे बघा तुम्ही. नृत्य आणि वादन दोन्ही कला एक सोबत आहे बघा.
सम्राट. हे बघा ही दुसऱ्या कारखान्यातून मूर्ती आली. आपण परळीच्या महाराजासाठी थांबलो होतो, पण आता परळीचा सम्राट आला. हे बघा ही देखील एक सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा परळीच्या सम्राटासोबत ही ढोलताशा पथक आहे. खूप सुंदर असा ढोलताशा पथक आहे. ही बघा एक छोटी मुलगी नाचण्याचा आनंद घेते. चला फायनली आपण चाललोय घरी. तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवला परळीचा महाराज आणि परळीचा सम्राट यांचा भव्य दिव्य आगमन. किती सुंदर मूर्ती आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा. आज दिवसभरात खूप अशा गणपतींचे आगमन झाले, त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकला आहे, तोही जाऊन नक्की बघा.